असलेली मंडळी, विचारायची मंडळी आज वारीच्या वाटेवर मात्र हळूहळू येत आहे. मला वाटतं हे बाबांच्या पालखी सोहळ्याचं आहे खरं यश. हो, बाबांचा पालखी सोहळा सुरू झाला तो कशा करता? अरे वारी कोणी करावी? ज्याला वारी कळाली त्यांनी वारी करावी का न करावी? ज्याला वारी नाही कळाली ते वारी करतात, लाखोच्या संख्येने वारी करतात. आणि ज्याला वारी कळाली त्यांनी वारी करू नये. आणि जर वारी करू नये असं जर बाबाचं मत असतं तर बाबा पंढरपूरला आले असते का? त्या आगरी धर्मशाळेमध्ये बाबा त्या खोलीमध्ये राहायचे. मला एवढं वय झालं होतं पण बाबांनी वारी कधी चुकवली? शेवटपर्यंत वारी चुकवली नाही. आणि आपण कुठल्या विचारामध्ये आज आहोत की बाबांनी काय वारी करायला सांगितलं का? पंढरी पंढरीशी जारे आल्यानो दिनाचा सोयरा. हे शब्द गणे बापेचे आहेत का? काय म्हणतात? काय मिळतं त्या वारी बरोबर? त्या वारीत जाणं, इकडे 15-20 दिवसाचा खाडा करणं, नोकरी सोडून देणं, शेतातलं काम, घरातलं प्रपंचातलं काम सोडायचं आणि बोंबलत वारी बरोबर जायचं. काय मिळतं? त्याला माझं उत्तर आहे, भाऊ, जिला मुलंच झालं नाही तिनं मुलाबद्दल बोलावं का? अरे जे वारीच्या वाटेवर आले त्याने ही गोष्ट बोलावी का? हो, नाथबाबा तर स्पष्ट बोलतात. काय यांना पुसका वळदेसी डोहाळे कैसे होती. अरे जो त्या वाटेला आलाच नाही बाबा त्यानं बोलू नाही ना कमीत कमी. महाराज, तुम्ही एकदा फक्त ज्ञानोबारायचा प्रस्थान सोहळा पाहायला माऊलीच्या मंदिरात या. एकदा नुसतं नाव काढलं तर अंग असं इथं कापायला लागतं. ज्या वेळेला लाखो वारकरी त्या सिद्ध त्या पूर्ण इंद्रायणीच्या दोन्ही तटावर लक्ष राहतं सिद्धेश्वराच्या कळसाकडे की माझ्या माऊलीचं प्रस्थान होणार आहे. काय आनंद आहे मला तिथला, तो घरी बसून मिळेल. ज्या वेळेला माऊलीच्या पादुका त्या समाधीवरून ही अधिकारी मंडळी उचलतात ना, अंगाचा थरथर कापत असत. आपण आपले टिमके नाही वाजवायच्या. आणि एकच जय घोष होतो, पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. महाराज ज्यावेळेला तो एकच घोष होतो ना त्यावेळेला प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा असतात. अरे वारकरी जास्त त्यात नवलही प्रत्यक्ष सिद्धेश्वर भगवान तांडव नृत्य सुरू करतात. आनंद होतो महाराज सिद्धेश्वराला. आणि ज्या वेळेला तो तांडव नृत्य करतो त्यावेळेला प्रत्यक्ष सिद्धेश्वराचा कळस असा आणतो. हे विज्ञानी वकील महाराज या शास्त्रज्ञाला आव्हान देणारी गोष्ट आहे.
सजीव आहे का निर्जीव आहे? विज्ञानवादी, कळस सजीव आहे का निर्जीव आहे? पण ज्या वेळेला माऊली निघतात ना, हो महाराज, तो कळस देखील असा हलताना जेव्हा वारकरी पाहतात तेव्हा माझी माऊलीचं प्रस्थान झालं, एवढा आनंद असतो महाराज त्या. आता दरवर्षी बाबाचा पालखी सोहळ्याचं प्रस्थान इकडं होतं, पण आम्हाला तो सोहळा पाहण्याचं भाग्य महाराज त्या इंद्रायच्या काठावर विश्वशांती केंद्रावर आम्हाला दोघाला महाराज तो सोहळा पाहायला मिळतो दरवर्षी. महाराज तो आनंद घरी बसून नाही, म्हणून तुम्ही एकदा तर या. हो, आणि एकदा का कळस हल्ला, एकदा का महाराज माऊली आजोळ घरी गेले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पालखी सोहळा निघाला, श्रीपाद बाबाचं प्रस्थान झालं आणि सकाळी पालखी सोहळा निघाला. श्रीपाद बाबा माऊली करी कृपेची सावली, रामदास बाबा माऊली करी कृपेची सावली. महाराज नामघोषामध्ये तो पालखी सोहळा निघतो. आणि काय सांगावं, ज्या वेळेला तो पालखी सोहळा आळंदीमध्ये येतो ना, ज्ञानाचा ज्ञाना ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. आणि माऊलीच्या बरोबर, बाबांच्या बरोबर सर्व वारकरी आनंदामध्ये निघतात. चला आज तुम्हाला पंढरपूर पर्यंत घेऊन जाणार आहे, पण माझ्या बरोबर चला. पालखी सोहळा निघाला. पहिला मुक्काम रामस्मूर्ती मंगल कार्यालय भोसरी पुणे. खूप आनंद आहे महाराज. हो, आणि तिथला मुक्काम संपला. सकाळी पुन्हा सेंट्रल बिल्डिंग पुणे. चला तर खरं माझ्या बरोबर. खूप आनंद आहे. पुढं आहे ना माझ्या बरोबर, आहेत ना. आणि तिथून मग जेव्हा पालखी सोहळा निघतो त्यावेळेला हडपसरला होत्या पुलाखाली फुरसुंगीला अपेक्षा पॅलेस. आणि तिथून मग मात्र एकादशीचा दिवस असतो. फराळाचं दिवे घाटात असतं आणि चहा घेऊन वारकरी निघतात. आणि तो घाटका लागला ना की मग काही कुलवडे सारख्या बाया असतात ना आमच्या बरोबर, त्या बोट मोडतात आमच्याकडे. या या शेजारी न गेला ग आणि मला पंढरीला
भले भले असे नाही का दबाजोख येतात. या शेजारी नाही केला ग बया, मला पंढरीला नेलं ग बया. पण थोडीशी पुढे गेली की मग महाराज ती सुद्धा नाचू लागते. लाडकी लेक मी संताची, लाडकी लेक मी संताची, महाराज एवढं थांबत नाही. नाचूंगी 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 तेवढ्यात असं ऊन तापायला लागतं. घाट चढायचा टँकर मधलं पाणी आणि मग पोरांना दया येते. टँकरच आणतात पूर्ण आडवं आणि टँकरचा फवारा सुरू होते. महाराज काय आनंद. तुम्हाला कसं कळत, तुम्हाला एकदा यावं लागेल राव. अहो एवढा मोठा घाट कधीच कोणी त्या वाटेला जाणार नाही. पायी पायी कसं जाईल का. पण त्या वेळेला मात्र म्हातारे असो, हो साहेब असो, प्रोफेसर असो, कुणी असो, महाराज त्या वारी त्या घाटामधून हा फॉरेनर असो महाराज नाचतात. आमच्या बरोबर ती एक हैराणी भाषेमध्ये तिकडची ती काय करशील बहिणा, गुलाबजामू खाशी, चंद्रभागाला स्नान करसू भाऊ म्हणा पुंडलिक. काय सांगावं महाराज. तो आनंद पूर्ण ओलं चिर झालेला असते. मला आतली अंडरपॅन्ट शेटी ओली होती. आणि घाटावर गेलं की फराळची व्यवस्था वर खाली बसता येत नाही. खाली फारी वाहत असते.
आणि ते फराळाचं खायचं हातात घेऊन, आणि वरून पाऊसही पडत असतो त्याच्यामध्ये. पण महाराज इतका आनंद, एवढा आनंद काहीच वाटत नाही. ते दिवसभर पुढं चालत चालत गेलं की ते कपडे असे सुकून पण जातात. हो. आणि मग संध्याकाळी तंबूमध्ये व्यवस्था असते. आता तंबूमध्ये काय काय ते काय अशी गायकर बाबा सारखा त्याचा बंगला थोडा असतो. खाली ओला असते, पाणी गेलेलं असते तिथून, कधी चिखल असते, काटे. असे असतात व्यवस्था. पण बाबाच्या पालखी सोहळ्यामध्ये जेवढी बाबांनी व्यवस्था करून ठेवली ना, इतर जिल्ह्यामध्ये व्यवस्था नाही. प्रत्येक ठिकाणी बाबांनी व्यवस्था केली. अगदी पवारवाडीमध्ये गेल्यानंतर तंबू टाकायचं काम नाही बाबा. हा, प्रत्येक वारक्याला ते घरी घेऊन जातात आपल्या. मस्त महिला मंडळीची तुला व्यवस्था आहे बा. त्याला नाव घालतील गरम पाण्यानं, मस्तपैकी तेल लावायला देतील, मस्त फराळाचं मस्त अगदी घरून. इकडं आम्ही स्वयंपाक करतो, हे येत काच नाही जेवायला, का जेवायला येत नाही, हे मस्त तिकून अगदी पुरणपोळ्या खाऊन येतात काही काही मंडळी. महाराज तिथून मग सोहळा सासवडला जातो, सोपान काकाचं दर्शन घेऊन. आणि जेव्हा सोपान काकाच्या त्या मंदिरामध्ये साधक बसतात ना, आणि ज्या आनंद महाराज तिथं, आता सोपान काकाच्या सहवासात काय आनंद वेगळा आहे महाराज. या देवाचे देवाचे भंडार, विश्वस्त मंडळी लांब पडलं. काय झालं, काय ते सोपान काकाच्या मंदिरात माहित नाही ही गोष्ट. ते काय चाललं, पण थांबा थोडं थांबा, काय चाललं ते नंतर सांगतो. आता दरवर्षी का आपली पालखी गेली की ते मदत आले रे, ते आले मग. नाही हो महाराज, कोणाच्या नशिबात नाही ही गोष्ट. आपलं काहीतरी आई वडिलाचं पुण्य, आपलं काहीतरी मागच्या जन्मातलं पुण्य, म्हणून बाबा आपल्याला भेटले. नाही तर असाच जन्म वाया गेला असता. बरं मला आयुष्यभर माऊलीची सेवा करणारे माणसं याला नाव ठेवतात रे बाबा. सोपान काका, मुक्ताबाईची सेवा केलेली माणसं अजून त्यांना हे ज्ञान नाही, ही गोष्ट माहिती नाही. किती भाग्यवान आलो आपण. आम्ही देवाचे देवाचे, नेहमी आम्ही म्हणत जावा. मी म्हणलं की वाटोळ. आणि आमच्या समोर भल्या भल्याचं झालं. 92 पासून पाहतो आनंदाश्रम मध्ये जी मंडळी येत होती ती आहेत का, येतात का, येणारी मंडळी जुनी येतात का, कुठे येत ती, कुठे गेली. विठ्ठल विठ्ठल. मी पण घेऊन ते वारीमध्ये पण शिरले गुरुजी.
पण वारीमध्ये मीपणाचा निभाव लागला नाही, ती गेली बाजूला. आम्ही म्हणा ना, साध्या माणसाला कळावं ना, अधिकारी म्हणून घेणाऱ्याला कळू नये, दुर्दैवाची गोष्ट नाही का? साध्या साधकाला कळावं म्हणून आम्ही दैवाचे दैवाचे. हो, 21 वर्ष झाले बाबा, आणि कोरोनाने पण आपल्याला वाचवलं आपल्याला. आता पुढच्या वर्षी मात्र उडीवर राहायचं, पुढच्या वर्षी कुलोडे बाबा. काय हो, आणि सासोडून पालखी सोहळा गेला की मग तुम्हाला माहितच आहे कोणत्या ठिकाणी. सोम वाग्या प्रेम नगरा वारी आणि सावन होणे भजनी लागा देव करा कैवारी. खरं सांगतो, जे वारीला अखंड आहेत ना, जे जे मागितलं तो कोपरायनी नाथरायनी, ते सगळ्यांना प्राप्त झालं महाराज. आता काहींना ते शब्द कळतात, नाहीत कळत, त्याचा अर्थ भावार्थ कळतो नाही कळत. पण जे तुकोबरायनी मागितलं, जे नाथरायनी मागितलं, हो, मरू दे रे ननंद खंडेराया, सासरा मेल्यावरी होईल आनंद, मरू दे रे ननंद खंडेराया, हे सगळे मेले तेव्हा वारीला चालता येतं, अन्यथा नाही. एकटीच जाऊ दे. खंड्या उगे मरू दे, एकटी राहू दे पायापाशी. वा, खंडेराया तो आणि म्हणून बाबाचे शब्द ऐका. प्रपंच करायचा असेल तर दोघं नवरा बायको आणि एक कुत्र मांजूर पाहिजे. हे काय का होईना, एक पाहिजे म्हणजे प्रपंचात तिघ, पती पत्नी आणि एखादं किटू. हो, आणि तुम्ही जर प्रवासाला निघाले तर दोघं. कोणीतरी काही झालं कमी जास्त सांगायला घरी, हो, इंगोले महाराज होते आमच्या बरोबर शेजारी, गेले हे सांगायला. प्रपंच करायचा असेल तर तिघ, प्रवास करायचा असेल तर दोघं, आणि परमार्थ करायचा असेल तर हे अजूनही कळालं नाही. आणि कळालं असतं ते महाराज इथली सगळी माणसं वारीच्या वाटावर असते. हो, वारीच्या वाटावर असते. नाही नाही, तुम्हाला काय वाटतं, सद्गुरू मिळाले, नाम मिळालं म्हणजे परमार्थ झाला का? नाम मिळून परमार्थ होतो का? मुखी ब्रह्मधाम, हाती ते सात्विक कर्म, विनियोग विन काम विफल होय. नाम मिळाला, सद्गुरू मिळाले, पण विनियोग महाराज घरी बसून नाही कळत.
कशाला बाबांनी वैष्णव मेळावे सुरू केले असतील विचार करा ना. बैसता संताचे संगती क्या बात है. संगतीत बसावं लागतं हे त्या वेळेला साधकांना पक्क माहिती होतं, म्हणून इथून भाकरी बांधायच्या, शिदोऱ्या घ्यायच्या आणि रावरीला जायचंय. पुण्यातले साधक भाकरी बांधून 3-3 दिवस वैष्णव मेळाला संतांच्या संगतीमध्ये. आता काय कर बाबांनी सगळी व्यवस्था केली असेल. महाराज जवळजवळ 22 दिवसातले निम्मे दिवस तरी आम्ही आहे पालखी सोहळ्यात. रोज वेगवेगळा मेनू महाराज. काय काय सांगावं ते मेनू. हो पण ज्या काही बाया असतात त्यांना ते सण होत नाही ना. मग त्या काय म्हणतात माहिती का, अबीर बुक्याचा वास नाही जेवले मी 2 घास. डायबिटीज वाल्याला अवघड आहे ना महाराज. 2 शेजारीच खंडोबा राहायला नवस केला. हे सगळी मंडळी सगळी त्या सोन्यासारखी अगदी भंडाऱ्याने. महाराज हे कपडे पुन्हा घालायचे नाही. जेजुरीला एकदा भंडारा उतरत ते कपडे पुन्हा घालायचे. पुढे जायचं, कुठे टँकरवर कुठे पायपा खाली जाऊन ते कपडे काढून सोडायचे आणि मग तिथून पुन्हा निघायचं. महाराज सुंदर वगैरे स्नान करून मग पुढे गेल्यानंतर मग वाल्मिक देवाच्या सहवासामध्ये ज्यांनी महाराज रामायण आता वास्तविक पापी होता, अमक होतं टमक होतं. अरे पाप्यालाच पंढरपूर घडतं राजे हो, शहाण्याला नाही. तो पापी जर होता तर त्याला कसं काय प्राप्त झालं सांगा बरं. आपण जर पापी होतो तर आपल्याला कसं काय प्राप्त झालं. संत कृपे परिता मुदल वारीच्या वाटेल फक्त आनंद आहे बरं कर. कुणी कुणाला काही सांगत नाही तुम्ही हे करा का ते करा. काय उपदेश नाही करत, कीर्तनात नाही, प्रवचनात नाही. आणि मला तर वाटतं तेच बरोबर आहे. अहो घरी नवरा उठतो 5 वाजता, बायको उठते 7 वाजता. बायको ऐकत नाही, लोक कशी ऐकतील.
लोकांना सांगायचा काय अधिकार काय? आनंद घ्यावा माणसाने बस. आणि वारीच्या वाटेनं आम्ही आनंद घेतो. आता जे वारीला नाही आले तर ते म्हणजे काय चाललो यांचे? कीर्तन करायला सांगितलं होतं हिंगोली महाराजाला, हे काय लावलंय? बाबा तुम्हालाही तो स्पर्श व्हावा हा प्रयत्न आहे. तुम्हालाही तो स्पर्श व्हावा. आणि स्पर्श आहे ना महाराज, मोठा विंचू चावला काय बारखा चावलाय काय तर दणका हा तुम्हाला स्पर्श व्हावा याकरता मस्तपैकी वाल्मिक महाराज दर्शन झालं. नेराला गेली पालखी, नेरा स्नान. महाराज काय आनंद आहे. पाणी सोडतं, पाणी नसते उन्हाळ्यामध्ये पण स्पेशल वारकऱ्याकरता पाणी सोडलं जातं माऊलीच्या दर्शनाकरता, माऊलीच्या स्नानाकरता. आणि मग तिथं बाबाच्या पादुकाचं पहिलं स्नान होतं महाराज. काय आनंद होतो. आनंदाचं वर्णन या मुखाने करता येणार नाही. आणि मग तिथून पालखी सोहळा हळूहळू लोणंद, तरडगाव आणि मग महत्वाचा मेनोचा जो मुक्काम आहे तो जसा जसा जवळ येऊ लागतो तसं तसं वारकऱ्याच्या तोंडाला पाणी सुटते. कोणता तो मेनो? महाराज ते दुसऱ्या दिवशी मेनो असतो पण आदल्या दिवसापासून सगळ्या वारकऱ्याची तयारी असते. लोखंडे काकाची पळापळ. पुढं जा तिकडं कुठं पाव भेटतात ते चार द्या नाही का, ते कुठं मिळतात पाव तिथे शोधायचे नाही तर पुण्याहून बोलवायचे. पण ते ठरलेला मेनू येतो फलटणचा. आता 1000-1500 वारकऱ्याला किती पाव किती वडे पण महाराज तरी देखील ते शिल्लकच राहतात. इतका आनंद काय सांगावं तुम्हाला. तुम्हाला काय वडापाव मिळत नाही काय पुण्यात? अरे पुण्यातला काय वडापाव घेऊन बसले तुम्ही. पैशांचा वडापाव खायला या पुढच्या वर्षी. काय चव येते मग कळत. आणि ते पण लाईनीत या. नाही तर लाईनीत बसा. महाराज तो आनंद आहे. तो काय असा काय म्हणजे विषय काय नाही विशेष पण तो आनंद आहे. आणि फलटणचा मुक्काम संपलाय की मग हळूहळू बरड. हळूहळू आता टाइम पण आता वाढतच चाललं ना, पुढं पुढं चाललं ना. मग हळूहळू वारी बरडला गेली. बरडवरून पुढं आणखी कोणतं गाव महाराज? शिखर शिंगणापूरचा तो धाबा. काय सांगावं महाराज. नेमके गेले कीर्तन संपलं आणि त्या तंबूमध्ये वारकरी गेले. जे पाऊस सुरू झाला. किती सुरू झाला? अहो रात्रभर बसून त्या तंबूत सगळं पाणी आतमध्ये. रात्रभर झोप नाही. पण कधी सीन वाटतो का? माझा तर 3 दिवस बिछाना वाळत होता. 3 दिवस बिछानाच नाही. सगळं कार्यक्रम संपला, सगळे झोपायचे. सगळे झोपल्यावर आम्हाला झोपा लागते. सगळे वारकरी झोपले हळूच कुंकोरा तरी मध्ये जायचं झोपायचं. 3 दिवस बिछाना ना. वा या पावसात तो वाळतोय. आनंद ते तिचा आनंदाचं मला वर्णन करता येणार नाही. तिथून अशा प्रकारे तो नातेपुते संपला, माळशिरस संपलं आणि महत्वाचा वारकऱ्याचा हा खेळ तिथून सुरू होतो. तो करायचा धावा. चला आले का मंडळी? चला म्हातारे कोतारे हा बाजूला बाजूला व्हा. मध्ये कोणी येऊ नका. तरुण मित्र मंडळी मृदुंगमणी काय करी मंडळी मध्ये कोणी येऊ नका. रथाच्या मध्ये आलात तर पुढची वारी होणार. पोरं अगदी झेंडे घेऊन लगे असे तयारी. मृदुंग म्हणे तुम्हाला काय वाटतंय? मृदुंग म्हणे तो पकवा त्या रथामध्ये ठेवून द्यायच्या तयारीत असतो. तर पकवत घेऊन थोडं पळता येते. पहिले आम्ही पकवत घेऊन पळायचो पण आताचे तरुण पोरं पळत कधी एकदा पकवत त्या गाडी ठेवता पळायचं बघतात. आणि महाराज सगळी तयारी झाली. मग खंदारे महाराजांनी ते अभंग म्हणायचा काय
म्हातारे माणसं होते. अहो त्यांना सांगितलं तुम्ही नका पळू. हो ते आमच्या पुढं. आणि मग पुढे गेलं माऊलीचा विसावा आहे. मग तिथं लगेच सगळे ग्राउंड आखले जातात. कबड्डी, पहिली कबड्डी. कबड्डी समजा ज्यांना खेळता येते तेच खेळतात असं नाहीये. ज्यांना आयुष्यात ग्राउंड मध्ये एंट्री नाही त्याची एंट्री असते पहिली. त्याच्यानंतर मग महिलाचा खो खो सुरू होतो. आता खो खो मागून द्यायचा असतो का पुढून द्यायचा असतो? महाराज आयुष्यात खो खो पाहिला. त्या महिला मंडळीला घेतात खेळायला. आयुष्यात खो खो पाहिला. त्याला सगळं सांगितलं असतं बरं का. आधी पळायचं नाही, बरोबर मागून खो खो द्यायचं, ते पुढून जाऊन खो. अहो इथं काय असतं तिथं पार. महाराज तो खो खो एकदा संपतो आणि जे वारकरी कधी आयुष्यात कुस्ती नाही खेळत तो कुस्तीचा कार्यक्रम सुरू होतो. माझ्या आयुष्यामध्ये मला पहिल्यांदा कुस्तीला उभं केलं. तुम्हाला मी सांगतो महिनाभर हात होते. महिनाभर ते महिनाभर आजारी. सोपं नाही ते कुस्ती खेळणं, पण ते खेळायची एवढ्या माणसात पडायचं नाही ना. इमेजचा प्रश्न असतो. महिनाभर हात दुखले. पुढच्या वर्षी लांबच राहिलो तिकडे. पण महाराज काय आनंद. काय कपड्याचं आहे का कोण काय काय नाही. हो महाराज तो इतका आनंद, इतका आनंद. आणि त्या आनंदाच्या भरामध्ये पालखी सोहळा वेळापूर्वी निघतो. त्या खडी मसनीवर जातो. असं ऊन तपते, भूक लागली. खेळल्यावर भूक लागते ना, पण असं ऊन तपते. परीक्षा बी घेते वारकऱ्याची. वारीच्या वाटात परीक्षा पण आहे. सोपं नाही ते. असं ऊन तापत असते पण खाली मान घालून पोटात टाकायचं असते. मग ते काय वाढलंय काय नाही काय 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 मेनो काय विचार असतो. आनंदाच्या भरामध्ये वेळापूरचा सोहळा पुन्हा पुढं जातो. काळ्याच्या बंगल्यावर भंडी सगावला. तिथून पुढं मग वाखरी. महाराज जर हरिपाठ पाहायचा असेल तर मग वाखरीला या. काय कराड साहेबांनी आमच्या त्यागमूर्ती प्रयागाच्या नावाने सुंदर अशा प्रकारचं मंदिर बांधलं पांडुरंगाचं. जसा पांडुरंग परमात्मा माऊली ज्ञानोबारायला तुकोबारायला वारकऱ्यांना भेटायला येतो ना. सगळे पालखी सोहळे थांबतात ना, प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा येतो. तसा तो पांडुरंग परमात्मा वाखरीवर आला. सुंदर मंदिर बांधलं आणि असा भला मोठा हॉल आहे की तिथं जवळजवळ 5,000 ते 10,000 वारकरी बसतील एवढा मोठा हॉल आहे. आणि मग तिथं खरा हरिपाठ रंगतो आपल्या बाबांचा. तो एकदा हरिपाठ पाहिला तेव्हापासून ते म्हणतात ते पालखी सोहळा आपला आतमध्ये येऊ द्या बरं का, बाहेर नको. पहिल्यांदा बाहेर ठेवला, नंतर आतमध्ये त्या मंदिरामध्ये. काय विचारता महाराज. तो तिथला सोहळा संपूर्ण होतो. मग तिथून वारकरी पुढं आपल्या आनंदाश्रमामध्ये विसावतात. 2-3 दिवसाचा तो कार्यक्रम होतो. एकादशीची प्रदक्षिणा सुरू होते. चंद्रभागेवर स्नान होतं. भाग गेला सीन गेला अवघा झाला आनंद.
वाळवंटातल्या फुगड्या संपल्यानंतर तो जो घाट आहे ना ते पायऱ्या, तो रथ उचलून नेण्याच्या वेळेला खरी वारकऱ्याची मजा. सगळे तरुण वारकरी येतात, अख्खा रथ खांद्यावर घेतात महाराज उचलून. कुंडली आणि पांडुरंगाच्या महाद्वारामध्ये पालखी सोहळा विसावतो. पांडुरंगाचं डोळे भरून कळसाचं दर्शन होतं. काय आनंद. पण या वर्षी महाराज लाखो वारकरी घरात होते, पण पांडुरंगाने मला बोलवलं. 3000 पोलीस मिलिटरी. आपला गुरुबंधू भेटला. म्हणले तुम्हाला पांडुरंगापर्यंत घेऊन जातो तिथपर्यंत, पण कपडे काढा म्हणले पांढरे. कॉलेजचे कपडे घातले, त्याच्या गाडीवर बसलो आणि तेवढ्या त्या मिलिटरीच्या पोलिसाच्या मधून महाराज कळसाकडे पाहिलं, अंतःकरण भरून आलं. पांडुरंगा चारी बाजूला मिलिटरी, सगळे पोलीस बंदोबस्त. कळसाकडे पाहिलं पांडुरंगा, आम्ही चुकलो. लेकरं चुकत असतात, पण आईनं लेकराचे अपराध पोटामध्ये घ्यायचे असतात ना पांडुरंगा. काहीतरी आम्ही चुकलो असेल वारकरी, पण एवढी शिक्षा का? काय अवस्था असेल वारकऱ्याची पांडुरंगा, तू जाणत नाहीस का?
भरल्या डोळ्यांनी पांडुरंगाच्या कळसाचं दर्शन घेतलं. माघारी फिरलो, पण येता येता एक सांगितलं, जाऊ दे पुढच्या वर्षी तरी. पुढच्या वर्षी पांडुरंग असं करू नको. 16 आनंदाश्रमामध्ये आला. एकादशी आणि द्वादशीचा काला. महाराज तो काला म्हटलं की रात्रीपासूनच ते वेद लागतात. आता जायचं आहे ना माहेर. पांडुरंग परमात्मा सगळ्या वारकऱ्याला जवळ बोलवतो. तुम्ही जाता गावा उर उर माझ्या जीवा. महाराज प्रत्यक्ष पांडुरंगाच्या डोळ्यामध्ये आसवाच्या धारा याव्यात एवढं प्रेम वारकरी त्या पांडुरंगावर करतात. आणि तो पांडुरंग परमात्मा देखील एवढं प्रेम करतो. आणि एवढा आनंदाचा सोहळा सोडून कुठं कर्मकांडामध्ये जीव अडकेल. म्हणून तुकोबाराय म्हणतात, देवा आलो तुझ्या दारात, निघालो प्रपंचाकडे, पण मनामध्ये एक आस आहे, अपेक्षा आहे. ती तुकोबारायांनी प्रगट केली अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. हे जिव्हावे माझी आस, व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वारकरी वारी चुकून येदी हरी. जन्माला घाल तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आंबासी. पण जन्माला घातल्यानंतर एकच आस आहे, तुझ्या जन्मोजन्मामध्ये तुझी आसच एकच आहे की पंढरीचा वारकरी वारी चुकून दे. वारी चुकू देऊ नको, कारण वारीमध्ये संत संग सर्व काळ. अखंड प्रेम नाही बाबा, प्रेमाचा कल्लोळ. कल्लोळ जर अनुभवायचा असेल तर तुम्हाला जेजुरीला यावंच लागेल. तुम्हाला घाटामध्ये एकदा तरी यावंच लागेल मारुती महाराज, घरी बसून नाही. आणि चंद्रभागे स्नान तुका मागे चिदा. चंद्रभागेचं स्नान केल्यानंतर महाराज हा सगळे तीर्थ जिथे स्नान करायला रोज येतात तिथे स्नान मिळते महाराज पांडुरंगाच्या समोर. किती आनंद आहे. त्या आनंदाचं वर्णन 1-1.5 तासात काय, एकदा वारीत या म्हणजे मग कळेल. सगळ्यांना विनंती करतो, जे वारीला येतात त्यांनी पुढच्या वर्षी बायका पोरासह या. आणि जे अजून आले नाही त्यांनी तुम्ही एकदा येऊन पहा. एकदा एकटे या, पुढच्या वर्षी सांगाच लागत नाही बायकोला घेऊन या, पोरांना घेऊन या, सांगावंच लागत नाही. पहिल्यांदा एकटा आलो, अनुभव ना, शेवटी अनुभव आले अंगात या जगात.
पहिल्यांदा एकटा आलो. आज माझ्या बरोबर माझ्या कुटुंबासहित माझ्या नातेवाईकाशिवाय 200 ते 250 लोक वारीच्या वाटेनं चालतात विदर्भातून बाबांच्या पालखी सोहळ्याबरोबर. एकट्याला ते फुट लागलं की ते हळूहळू लागत असतं, पण ते तुम्हाला तरी लागलं पाहिजे ना. आणि ते लागायचं असेल तर वारीच्या वाटेवर एकदा या. सगळ्यांची चरणी प्रार्थना करतो. मुक्ताने सांगितलं की बरोबर विना आल्यानंतर 2 तास कीर्तन संपवायचं नाही. तरी पण मी सगळ्यांना विनंती करतो, काहींना लांब लांब जायचे, वाटचालीचं कीर्तन 1 तासाचं असते ना. वारीचं कीर्तन ते 1 तासच असते म्हणतात. तसं मग आता वेळ संपत आल्या. सगळ्यांना मी जोड विनंती करतो, मोठ्या प्रेमाने एकदा भजन होऊ द्या. आज सांगत आहे, वेळ जरी झाला पण आज या सांगत्या समारंभाला कोण कोण उपस्थित आहे महाराज, विचार करा ना. हो, 84 सिद्धाचा प्रत्यक्ष 33 कोटी देव देवता इथं उपस्थित आहे. एवढा आनंद. आणि या आनंदाच्या राशीवर तुम्हाला मला जर कोणी बसवलं असेल तर समर्थ सद्गुरू सच्चिदानंद श्री बाबांनी बाबांनी याची जाणीव आपण प्रत्येकाने आपल्या अंतःकरणामध्ये ठेवावी अशी सगळ्यांच्या चरणी प्रार्थना करतो. यथामते यथावकाश झालेली सेवा, कीर्तन बिर्तन काय नाही, आपल्याला कीर्तन येत पण ज्ञानेश्वर झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी, ज्ञानोबा तुकोबारायांच्या चरणी, बाबांच्या चरणी अर्पण करतो. आणि आपल्या सर्वांना ज्ञात आहे की जसा आनंद आश्रम आळंदीला बाबांनी विरोधातून उभा केला, हो, तसा पंढरपूरला देखील असाच आश्रम त्या ठिकाणी पहिल्या मजल्याचं काम संपलेलं आहे. फरशी पण पूर्ण झालेली आहे. इलेक्ट्रिक फिटिंग आणि कलरिंगचं काम, हे संचारबंदी संपलं की ते पण होणार आहे. सगळी तशी तयारी झालेली आहे. मग या वर्षीचं जे काय अन्नदान म्हणून जे काही मंडळी दान देतात दरवर्षीप्रमाणे पंक्तीचे जे पैसे असतात, आपला संकल्प असतो की बाबांच्या पालखीच्या वारीला आपला हा एवढा अन्नदानाचा संकल्प. तर मागच्या वर्षीचा संकल्प लोकांनी केल्या, सगळ्या वारकऱ्यांनी केल्याप्रमाणे आनंदाश्रमाचं पहिलं ते पूर्ण काम संपलं. आता या वर्षीचं जे अन्नदान आहे ते आम्ही सगळ्यांनी संकल्प केला की या वर्षीचं अन्नदान बाबांचं, जसं इथं पादुका बाबांचं मंदिर आहे तसं तिथं पादुका मंदिर त्या ठिकाणी उभं करायचं. महाराज हा नुसता संकल्प केला तर आमचे मारुती महाराज त्या मंदिरामध्ये हनुमंतरायाची मूर्ती देऊन तयार झाली. अजून पादुका मंदिर उभं राहायचं आहे, पण संकल्प झाला की बाबाचं जर पादुका मंदिर उभं राहत असेल तर हनुमंतरायाची मूर्ती पहिली माझी. तिथून भोसरीमध्ये बाबांचा पालखी सोहळा आला आणि तिथे आमचे हरिभक्तपरायण विष्णू महाराज बघा, ते म्हणले बाबा मला सेवा मिळेल का? म्हणलं घ्या, तुम्हाला काय घ्यायची ते. म्हणले पांडुरंग रुक्मिणी मातेची मूर्ती त्या मंदिरामध्ये माझ्या होती.
अजून मंदिराचा प्रारंभच नाहीये. तर 2 मूर्तीचं सगळं ते बुकिंग झालं आणि जवळजवळ या महिन्याभरामध्ये अन्नदानाची रक्कम आपल्या यथाशक्तीची काय असेल. आता कोरोनाचा काळ आहे, अवघड आहे, कठीण आहे, हे सर्वांना माहिती आहे. पण आपण खायचं थांबलो का? एका दिवशी उपास आहे का आपण? नाही. मग त्यातला एक घास बाबांच्या पादुका मंदिराकरता आपण द्यावा अशी मी विनंती करतो. आतापर्यंत सगळ्यांनी भरपूर दिलं, त्याबद्दल वाद नाही. पण किती जरी भूक लागतेच ना महाराज, तशी ही परमार्थाची भूक आणि तुमच्याशिवाय ती पूर्ण होणार नाही. म्हणून आपण आतापर्यंत मदत केली, आनंदाश्रम उभा राहिला. आता पुढच्या वर्षी आपल्याला ह्या ज्या पादुका आहे पूर्ण, आता पुणे जिल्हा भ्रमण झालं, आगमन झालं प्रत्येकाच्या घरी. आता ह्या पादुका मंदिरामध्ये स्थापित व्हाव्या असं जर वाटत असेल तर ते आपणच विचार केला पाहिजे. आणि काहींनी तो विचार केला. काहींनी पहिल्यांदा म्हटले की महाराज कोरोनाचा काळ आहे, कंपनीचं असं कंपनीचं तसं. म्हणलं काय बळजबरी नाही, त्याला जो देगा उसका भला, जो न देगा उसका भी भला. मला काय वाटलं काय माहिती, मागून सांगितलं महाराज ते अकाउंट नंबर पाठवा. आणि माग एका मला 2 दिवस झाली ते पावतेच लिहायचं काम. त्या आनंदवाडीला गेलो. त्या आनंदवाडीला तिथं बी मस्त आमटीचा भाकरीचा दरवर्षीचा कार्यक्रम झाला. महाराज तिथल्याही मंडळीनं अगदी म्हणजे परिस्थिती नसताना देखील या बाबाच्या कार्याला महाराज या साधकांनी मदत केली. किती मदत केली. आणि मजुरी करणाऱ्यांनी महाराज 1-1 रुपया टाकून ती मदत माझ्या बाबाच्या कार्याला दिलेली. म्हणून आज तो आनंदाश्रम त्या ठिकाणी उभा आहे. मंदिरही पुढच्या वर्षीपर्यंत उभं राहील अशी अपेक्षा करूया. आणि ते आपल्या सगळ्यांच्या मदतीने होणार आहे. मी सगळ्यांना विनंती करतो, कीर्तन एकादशीचा असो का द्वादशी असो, आमच्या झणझणे बाबांना आम्हाला घालून दिले की भाऊ होईन भिकारी पंढरीचा, आणि पंढरीच्या वारकऱ्यानं मागायला लाजायचं, म्हणून आम्ही बिनलाजासारखे तुम्हाला मागतो. हो, झणझणे बाबांनी याच आनंदाश्रमाकरता कीर्तन संपल्यानंतर कमरेचं उपरणं सोडावं आणि झोळी फिरवावी. आणि तीच परंपरा पंढरपुरामध्ये कीर्तन संपलं की ती झोळी फिरवावी. त्याच्यात किती रुपये मिळो ना मिळो, पण म्हणजे आपला अहंकार जातो. हो, भिकारी कशासाठी व्हायचंय? आपल्याकडे लय अहंकार आहे ना कर्तृत्वाचा, हे माझ्यामुळं झालं, आमच्यामुळं झालं. तो जावा याकरता बाबांनी सर्वांच्या समोर, सगळ्यांच्या पाकिटामध्ये असतील तेवढे टाकू नका, पण त्या पाकिटातले थोडे 2 रुपये 5 रुपये तुम्हाला टाकता येईल तेवढे टाका. आता काही लोक म्हणायचे आपल्याला काय कमी दिलं का लोक बाबांनी आणि ते झोळी फिरवायची. अरे पण बाबा ती परंपरा आहे ना, परंपरा जपली पाहिजे. ती तुम्हाला बरं वाटत नाही पण ती परंपरा आहे ना. हो, आणि म्हणून ती परंपरा माधुकरीची. आणि आळंदीमध्ये तर माऊलींनी माधुकरी मागितली, आपल्याला काय लाज वाटायची. म्हणून आता कीर्तन संपलंच आहे समजा. आता मस्त गोड चालू होईल. त्या चालीमध्ये हे आरती पण चालू होईल, आरती होईल. तुमच्या समोर ही ज्ञानोबाची झोळी येईल श्रीपाद बाबाची. त्याच्यात तुमच्या मनाला वाटेल तेवढे 2 रुपये 5 रुपये 50 रुपये तुम्हाला वाटेल तेवढे टाका. ती झोळी पंढरपूरच्या पादुका मंदिराकरता जाणार आहे, याचं हे प्रत्येकाने लक्षात ठेवा. ज्ञानेश्वर
आता झाली. गुरुवारी गाडगे बाबा देहाने इथे नाही, हॉस्पिटलमध्ये, पण सारखं लक्ष बाबांच्या या फिरत्या सोहळ्याकडे आहे बरं का. जंजने बाबा वैकुंठातून आपल्यामध्ये चालले. हो, त्याचप्रमाणे आज भाग्य अमृतदादा पण उपस्थित आहेत, ते नसतील खाली. आज या सांगता सोहळ्याला ते पण आज उपस्थित आहेत. आमचे सांगळे महाराजही या ठिकाणी MIT कॉलेजचे आमचे सहकारी तेही उपस्थित आहेत. मृदुंगमणी सगळे आता किती येतात सांगा, हे अड्रेसवर आहेत, पण हे सगळे मृदुंगमणी गायक आहेत पण काय सगळे. हे सुंदर महाराजांनी सुंदर गायन साथी विनेकरी महाराज जे आहेत, सगळे माता भगिनी भूक लागली आता मला माहिती आहे, पण आता काय करता उद्या नाही मी म्हणून मलाही थोडासा वेळ घेतला असेल तेव्हा सर्व शुभ वागतो आणि या ठिकाणी थांबतो. विठ्ठल
जोडी जोडी आली जोडी आली